हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, जिळा शिखरी सागरी तारी येली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझे उपमा नाढळे लोकी, भव सिंधुसी बांधुला से तुझेने, अनाथा दिला कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वयं श्री हरी स्वापको सर्व जीवा, तुका तो जिहा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवे दिव्य रूपीच केली, त्यागे तिथे दिव्य लोकास नेली, इनामाची भरली पेट वाती दाट मार्ग, अवघेचे एकी वान अवघे शकून लाभाचे, अडचणी केल्या दुरी देण्याउरी घेण्याच्या, तुका म्हणे जोडी झाली या फुले आपणा. प्रिय संत जनो, प्रत्येक शुक्रवारी आपली गाथा असते. माता ठीक असेल तर गाथा माणसाला सोडवते त्यातून, कारण सर्व दुःखाचं औषध असेल तर संत वाङ्मय महाराज लक्षात घ्या. तुमच्या जीवनात किती जर दुःख आली तर कमीत कमी नाही करू द्या ज्ञानेश्वरी, नाही करू द्या गाथा, जर नेऊन जर त्याच्या पुढे बसवलं नतमस्तक झालं तर आपली दुःख दूर करायचं सामर्थ्य एवढं संत वाङ्मयाचं महाराज. पण त्यासाठी संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे झालो त्यांचा. सर्व संतांच्या चरणावरती आपला विश्वास पाहिजे महाराज, तर बाकी काही करायची गरज नाही. जवळजवळ 15 दिवस झाले आपली गाथा नव्हती. गेल्या टायमध्ये शेवटी कसं आहे महाराज बघा, माणसाला आधी प्रपंच करावा नेतं का, मग परमार्थ साधावा विवेक. ठीक आहे, प्रपंच हा एक की परमार्थाचं, प्रपंच आणि परमार्थ एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मला लक्षात घ्या. कारण तेही सांभाळायला पाहिजे, हेही सांभाळायला पाहिजे. आपण सर्व गृहस्थ आश्रमी आहोत, संसारी आहोत, म्हणून काय प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे, काय थोडं प्राधान्य ह्यालाही द्यायला पाहिजे. असो, गेल्या टायमाला ताईला सांगितलं एकाएकी घरी काय तर पाहुणे आले, त्यामुळे म्हणलं गातात ताई म्हणलं आज काय नाही, म्हणलं माफ करा. ताई म्हणलं काय तुम्ही आमच्यावर नाराज झाला काय? नाराज भगवंतावर नाराज होऊन कसं व्हायचं महाराज. तर आजच्या ह्या गाठ्यामधला जो अभंग आहे 172 अभंग आहे, 172 त्या ठिकाणी तुकोबराय तुम्हाला सांगतात, इनामाची भरली पेट वाहती दाट मार्ग. म्हणजे जे भक्त आहेत, ज्यांनी ज्यांनी पंढरपूरची वारी करतात, जे भक्त पांडुरंगाचे भक्त आहेत, त्याला सांगतात तुकाराम महाराज, जसं पहिलं कसं असायचं माहित आहे का? पूर्वी गावामध्ये कुलकर्णी आणि पाटील असायचं, त्यांचं राज्य असायचं. मग ते काय करायचे, आपापल्या लोकांना, पूर्वी आपलं संस्थानक असताना मग ते काय करायचे, तो गावचा ब्राह्मण आहे, चला तुला एवढे जमीन इनाम म्हणून बक्षीस द्यायचे. काही काही लोकांना ज्या गावचा वतनदार आहे
त्याला ते जमीन इनाम म्हणून द्यायचे. तसं पांडुरंगानं तुम्हा आम्हाला जो भगवंताचा भक्त आहे त्याला पंढरी हे भेट दिलेली आपण लक्षात घ्या. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचे जे आपलं तीर्थ आहे, क्षेत्र आहे, जे आपले संत आहेत, जे आपले तीर्थ क्षेत्र संत आणि ग्रंथ हे आपल्या वारकऱ्याचे 4 खांब आहेत महाराज लक्षात घ्या. कारण वारकरी संप्रदाय हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तेव्हापासून चाललेला हा आपला वारकरी संप्रदाय आहे. आणि ह्या आपल्या वारकरी संप्रदायाला आधार आहे महाराज लक्षात घ्या. कारण आदिनाथ उमा बीज प्रगटले, तिथून जो आदिनाथापासून भगवान शंकरापासून हा आधार आपल्या वारकरी संप्रदायाला आहे. म्हणून आतापर्यंत हा आपला संप्रदाय टिकून ठेवलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ज्यांनी ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. म्हणजे जे माझे पांडुरंगाचे भक्त आहेत त्याला काय दिलेले आहे, पंढरी ही भक्त जनांना इनाम दिलेली भेट आहे. जसं म्हणतात ना, एखाद्या पेटेत गेला की आपल्याला काही मिळतं, तशी ही हरिनामाची पेट आहे. पंढरपूर हे भूमीवरचं भूवैकुंठ आहे महाराज. जेव्हा नव्हते कोटीच काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेव्हाच पंढरपूर आहे. जेव्हा नव्हती गोदावगंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हाच पंढरपूर आहे मला लक्षात घ्या. म्हणून तुम्हा आम्हाला ही भगवंताने दिलेलं इनाम आहे. तुकोबाराय सांगतात, पंढरी ही भक्त जनांना दिलेली एक पेट आहे. ही भक्त जनाच्या समुदायाने भरलेली नसून त्या पेटेकडे जाण्याचे मार्ग भक्त जनाच्या समुदायाने दाट वाहत आहेत. आज जर तुम्ही पंढरपूरला गेला महाराज, सध्याच्या परिस्थितीला, सध्या चातुर्मास चालू आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जर दर्शनाला गेला, कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 तास लागतात सध्याच्या परिस्थितीला. म्हणजे पंढरपूर हे संपूर्ण भक्ताचा महासागर या पंढरपुरामध्ये लोटलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही माझ्या भक्त जनांना इनाम म्हणून दिलेली पेट आहे. आणि ह्या पेटेमध्ये फक्त दुकान जे मांडलंय ते दुकान कशाचं आहे, आपल्या ह्या कीर्तन भजन त्या संप्रदायाचं, ज्याने आपला उद्धार होईल असं दुकान संत पंढरी पेठेमध्ये मांडलेले दुकानं. जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. पण या पंढरीच्या पेठेत ते दुकान मांडलं होतं. समाज काही म्हणू द्या, त्याच्या समाजाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त आपला उद्धार कसा होईल याकडे लक्ष द्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही आपल्या भक्ताला संतांनी दिलेली पंढरी भेट आहे. आणि त्या संपूर्ण भक्त जनाच्या समुदायाने भरलेले असून त्या पेठेकडे जाणारे जे मार्ग आहेत ते भक्त जनाच्या समुदायाने दाट वाहत आहेत. अजून पण गेलं तर आषाढी वारीला, कार्तिकी वारीला जावा, पंढरपुरामध्ये इतकं छोटं पंढरपूर आहे, पण कमीत कमी 20-22 लाख लोकसंख्या कशी सामावली जाते हे भगवंताला माहित आहे. मला लक्षात घ्या, त्याचा आपण विचार करू शकत नाही. कारण त्या टायमाला वारकरी येतात, त्या टायमाला पंढरपूर पांडुरंग आपला आकार मोठा करतो. जशी कोंबडीची पिलं काय करतात, एखादी घार वगैरे आले तर आपलं पंख वर करते आणि सगळे पंखाच्या खाली आपली पिले घेते, संरक्षण करते. तसा माझा पांडुरंग भगवन हा संत समुदायाचा मेळा ज्या वेळेला पंढरपुरामध्ये येतो त्या वेळेला संपूर्ण पंढरी पेठ ओपन करतो. आणि येणाऱ्या माझ्या ह्या लाडीवाळ भक्ताला पांडुरंग काय करतो, आपणाला जवळ घेऊन आपलासा करतो महाराज. म्हणून सांगितलं, हे पंढरपूर ही पेठ आहे, तुम्हाला आम्हाला दिलेली संतांची मांदी आळी आहे. म्हणून सांगतात, या पेठेमध्ये सर्व काही वस्तू येतात, सर्व लाभाचे शकून होतात. आता बघा, आपण पंढरपूरला जातो आणि त्या ठिकाणी आपण काय करतो, प्रत्येकाने आपली नाडी तपासायची. वारीला आपण गेल्यानंतर फक्त काय आहे, हातानं टाळे मुखानं नाम, एवढंच आपल्याला करायचंय. पण लोक जर वारीला गेली काय करतात, पांडुरंग राहतो बाजूला, दुसऱ्या पेठेला घुसतात. तवा घे, काटवट घे, बेलणं घे, पोळपाट घे, भांडी घे, तसं म्हणजे सुया घे, दाबाण घे. तसं आपण आपला परमार्थ बाजूला सोडून पंढरपुरामध्ये जाऊन देखील आपण प्रपंच मानतो महाराज लक्षात घ्या. कारण ज्या कार्याला जायचंय तेच कार्य करून माघारी यायचंय, तर ती वारी आपणाला पावते महाराज. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर पायी वारीन जाणार आणि पंढरपुरात जाऊन जर सारखं फोन करणार, हे कसं आहे ते कसं आहे, म्हणजे मग पंढरपुरात राहून फायदा काय तुमचा वारीला जाऊन. संपूर्ण लक्ष तुमच्या घराकडे,
तसं पंढरपुरामध्ये जाऊन काय सांगितले, पेटेमध्ये सर्व काही वस्तू येतात, फक्त आपला लाभ कशात आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण पंढरपूरला गेल्यानंतर काय सांगितले, चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. फक्त त्या जाऊन चंद्रभागे स्नान करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन जे काय सत्संग वगैरे चाललाय त्या ठिकाणी जाऊन आपण आपला लाभ म्हणजे आपल्या जीवनाचं हित जे कशात असेल तर भगवंताच्या नामचिंतनात आहे. म्हणून त्या ठिकाणी जाऊन पंढरपूरला जाऊन आपण काय करायचं आहे, फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. त्यामुळे आपलं काय होईल, लाभ होईल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, परा काय फार शिकवाय. तुका बरं सांगतात ना एका अभंगामध्ये, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवता, आपलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे हिच होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. म्हणजे त्याला काय शिकवायची गरज नाही. म्हणून त्या ठिकाणी आपलं हित कशात आहे, फक्त भगवंताच्या नामचिंतनात. म्हणून तुकोबारे आपल्या ठिकाणी जाग करतात आणि या पेठेतील देण्या घेण्याच्या अडचणी दूर केलेल्या आहेत, त्यांनी काही बाकी राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा लाभ ज्याने करून घेतला तो त्यालाच झालाय. म्हणजे एकदा देव पाहावयाशी गेलो, देव होऊन ठेलो. कारण तुकोबारा एकदा पंढरपूरला गेले, देव बघायला गेले, ते देव होऊनच गेले. तसं तुकोबाराय सांगतात, जो पंढरपूरला गेला परत तो माघारी नाही आला, कारण तो देवाचा झाला. म्हणून तुकोबाराय सांगतात, हा जो लाभ आहे हा तुमच्या आमच्या भाग्याला आलेला आहे. म्हणून तो लाभ आपल्या सर्वांच्या पदरी यावा आणि आपल्या ह्या जड जीवाचं आपलं कल्याण व्हावं. म्हणून तुकोबारा हे अभंगाच्या सांगतात. पुढचा अभंग आहे, वेदाची गवर न कळे पाठका, अधिकार लोका नाही येरा, विठोबाचे नाम सुलभ सोपारे, तरी एक सरी भवसिंधू, जाण त्या साध्य मंत्र तंत्र काळ, येर तो सफळ मूळ लोक, तुका म्हणे विधी निषेध लोपला, उच्छेदया झाला मार्गाचा. आता तुकोबार सांगतात, वेदांचे गवार न कळे पाठका, म्हणजे जे ब्राह्मण वेद पाठ करणारे आहेत त्यांना वेदातील अर्थ रहस्य कळत नाही आणि इतर लोकांना वेदाशी विषयी मुळीच अधिकार नाही. कारण पूर्वी कसं होतं महाराज, हे 4 वर्ण होते. एक कसं होतं, पूर्वीची मन आहे, ब्राह्मणाच्या घरी ज्ञान, ब्राह्मणाने ज्ञानदान करायचं आणि क्षत्रियांनी आपलं काय करायचं, धर्माचं म्हणजे युद्ध करायचं, आणि क्षत्रिय आणि शूद्रांनी संपूर्ण जे काय खालची काम असतात शेतातली म्हणा, आपण जे काय गोरड ढोर वाढायचे काम शूद्रांनी करायचं आणि वाण्याने व्यापार करायचा. असे 4 वर्ग होते समाजात. ब्राह्मण काय करायचे, व्याज पठण सांगायचे. अजून जर तुम्ही बघा, आपण जर आता गणपतीचे दिवस आहेत, गणपतीला देखील आपण ब्राह्मणाला बोलवतो. मला सांगा, ब्राह्मण काय आहे, फक्त त्याला भूदेव म्हणलेलं आहे. ह्या पृथ्वी तलावरचे भूदेव म्हणजे ब्राह्मण आहेत. पण पूर्वीचे ब्राह्मण आताचे ब्राह्मण आसमानचा फरक आहे. पूर्वीचे शास्त्रयुक्त शिकून करून ते आपल्याला ज्ञान देत होते, पण आताचे ब्राह्मण हे फक्त पोट भरायचा धंदा झालाय, लक्षात घ्या. कारण तुका म्हणे आयशे बोंदो, ते आता तुकोबारायचा अभंग आहे, तो आपण बोलायचा अधिकार आहे. पण सांगताना सांगायचा उद्देश काय, सध्याच्या परिस्थितीनुसार आताचा वेद फक्त लोक काय सांगायचे, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी व्हावा भार माझा. तुकोबाराय सांगतात, तुकोराम म्हणजे तुकोरामचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे, मला लक्षात घ्या. कारण एवढा अधिकार माझ्या तुकोबाराय याचा आहे. म्हणून त्या ब्राह्मणाला ते तुकोबाराय ते आपले वेदाचे पठण करायचे, अभंगाचे पठण करायचे, हे त्यातील लोकांना पाहत नव्हतं. कारण अधिकार फक्त ब्राह्मणाला होता वेद सांगायचा, बाकी कुणाला नव्हता. तशी पूर्वी देखील परिस्थिती, एक गुरु आणि एक शिष्याची परंपरा होती महाराज. त्यामुळं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञाने वेदा सार जोजविले. ज्या टायमाला ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी, जर ज्ञानोबारायांनी ते ज्ञानाचं भांडार सगळं खुलं केलं. म्हणून त्या टायमाला, नाहीतर आपणाला ह्या ठिकाणी बसायचा देखील अधिकार राहिला नसता. त्या ठिकाणी बसून तुम्ही ऐकावं, मी सांगावं, हा अधिकार राहिला नव्हता. पूर्वी एक परंपरा, एक गुरु अशी, एक शिष्य आणि एक गुरु अशी परंपरा होती आणि ती ज्ञानोबारायांनी मोडीत काढली. म्हणून या ठिकाणी सांगतात, जे ब्राह्मण वेद पाठ करणारे आहेत
त्यांना वेदाची अर्धरहस्य कळत नाही आणि इतर लोकांना वेदाविषयी मुळीच अधिकार नाही. लोकांना सांगतात जे वेद आहे फक्त आम्हाचा, बाकीच्याला हे ज्ञान नाहीये, फक्त हे ब्राह्मणानेच करावं असं सांगतात. पुढे सांगतात विठोबाचे नाव सुलभ सोपारे तरी एकच रे भवसिंधू. विठोबाचे नाव मोठे सुलभ आहे आणि ते सर्वांना भवसिंधूतून तरुण येते. आता या ठिकाणी बघा, कारण भगवंताचं नाम, कारण काय सांगितले, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कारण ह्या सध्या जर तुम्हाला ह्या कलियुगातून तरुण जायचं असेल, त्या भवसागरातून तरुण जायचं असेल, फक्त एकच आहे, एक नाम केशव. फक्त सांगितले काय, कलियुगा माझे करावे कीर्तन. कारण फक्त कीर्तन भजन पूजन करूनच कलियुगामध्ये तुमचा उद्धार करायचा आहे. कारण पूर्वी काय होतं, कृतयुग होतं, त्रेतायुग होतं, द्वापारयुग होतं महाराज. या टायमाला आयुष्य पण माणसाला भरपूर होतं. कृतयुगामध्ये 1 लाखाचं आयुष्य होतं, परत त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचे 1 शून्य गेली 10,000 वरती आलं, नंतर द्वापार युगामध्ये 1,000 वरती आलं आणि आता कलीच्या युगात फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे महाराज. त्या 100 वर्षाच्या आयुष्यात आपणाला भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि फक्त एकच आहे, आपण जन्माला येऊन काय करायचंय महाराज, फक्त यासाठीच म्हणजे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एकच विठ्ठल देखील. फक्त माझ्या भगवंताचं नामचिंतन करायचंय, बाकी काय करायचं नाही महाराज. लक्षात घ्या, तुम्ही किती कथा ऐका, कीर्तन ऐका, ज्ञानेश्वरी मागाता कोळून प्या, जोपर्यंत तुमचा स्वतःचा उद्धार होत नाही, जोपर्यंत तुमच्यामधला अहंकार जात नाही, जोपर्यंत तुमच्यामधलं अज्ञान जात नाही, तोपर्यंत तुमचा उद्धार होणं कठीण आहे. म्हणून तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला जाग करायला सांगितले. या ठिकाणी काय सांगितले, फक्त विठोबाचे नाम मोठे सुलभ आहे आणि ते सर्व सकट सर्वांना भवसिंधूतून तारून येते. बाकी तुम्हाला दुसरं नाव कुठलं घ्यायचं नाही. फक्त माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु. त्या पांडुरंगा परमात्म्याचं फक्त तुम्ही आम्ही चिंतन करायचं आहे आणि तरुण जायचं असेल फक्त भगवंताचं नाम आहे. पुढे सांगतात, जे कोणी मंत्रतंत्राचे जाणते आहेत त्यांना त्या मंत्र साधनाचे फळ म्हणजे वेळ असाध्य आहे आणि इतर सर्व लोक तर मूर्ख आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विधी निषेधाचा मार्ग लोपल्यामुळे तो नाहीसा झाले. आता काय झाले, माणसाला शॉर्टकट परमार्थ पाहिजे महाराज, लवकर भगवंताची प्राप्ती पाहिजे. आता समजा कसं असतंय, आंब्याचं एखादं झाड असेल आणि त्या आंब्याच्या झाडाला एक पाडाचा आंबा लागला असेल, ऐकायला येतंय का रामकृष्ण हरी, ऐकायला येतंय का? येतंय का? हा, तेच मला सगळे गप झाल्यामुळे मी आपला एकटाच बडबडत राहायचं, मला काय कळायचं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं आहे, आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला आंबा लागलेला आहे, तो आंबा पाळाचा आहे, पण त्या पाळाच्या आंब्यापाशी जर आपल्याला पोचायचं असेल तर लक्षात घ्या, कारण पक्षी पोपट तो आपल्या विहिंग मार्गाने तिथपर्यंत पोचतो, पण आपणाला त्या आंब्यापर्यंत पोचायचं असेल तर आपणाला झाडाच्या बुडात जावं लागेल आणि तिथून चढत 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 मग परत आंब्याला पोचावं लागतं. तसं हा परमार्थ आहे. लक्षात घ्या, एवढा परमार्थ हा सोपा नाहीये, कारण आपणाला पिपिलिका म्हणजे मुंगी, तशी मुंगी चढत 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 जाते, तसं आपणाला जाऊन हे परमार्थ साधायचं आहे. तुम्हाला आम्हाला प्रपंच करायचा आहे. हा जो भवसागर तरायचा असेल, हे तरुण आपली काय संसार, मुलं बाळ, संपूर्ण सगळे सोयरे समाज सांभाळून आपल्याला पांडुरंगाकडे जायचं आहे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, निशी विधी निषेधाचा मार्ग लोपल्यामुळे तो नाहीसा झालेला आहे. कारण पूर्वी कसं होतं, संपूर्ण विधी लेखी ते करायचं होतं. पूर्वी लोक पंढरपूरला पायी ध्यानबा तुकाराम अजून पण जातात, पण आता आवाज गेला आवाज नाही येते. महाराज लेप झाले, चुकून थांबा जरा. महाराज चुकून नाही लेप नाही झाले साऊंड बंद झालाय त्यांचा. नाही, मला तर ते लेप दिसत आहेत. लेप झालेत थांबा जरा. त्यांना फोन बिन आला असेल काय, प्रवचनाच्या वेळेला फोन आहे ना. शास्त्राने जे सांगितलेले नियम सेवन केल्याने त्यागाप्रमाणे होते. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म असा आहे की आरंभापासून अखेरपर्यंत म्हणजे देहांत होईपर्यंत हरीला चित्तात ठेवणे. आता बघा,
आपण तुम्हा आम्हाला सांभाळतो कोण? भगवंत. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे महाराज, लक्षात घ्या. कारण 83,999 योनी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. कारण मनुष्य जन्म सर्वांना मिळत नाही. कारण कसं आहे, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊनी हानी केली. कारण हा जीव असा आहे, कारण भाग्यवानाला प्राप्त होतो. कारण 83,999 योनी भोगल्यानंतर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आहे, चुकली या वर्म फेरा पडे. किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. लक्षात घ्या, मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ असा जन्म आहे. कारण हा मनुष्याची योनी आहे फार भाग्यवंताला मिळते महाराज. जो पुण्यवान आहे त्यालाच मनुष्य जन्म मिळतो. तुमचं आमचं परम भाग्य आहे. या ताईने आपल्याचा उद्धार करण्याकरता ह्या रघुनाथ फाउंडेशन तर्फे कमीत कमी रोज संध्याकाळी 9 ते 10 आपणाला हा मनुष्य जन्म सार्थक करण्यासाठी एवढी वेळ दिलेली आहे. आणि जेवढे लोक, जेवढे 10 असू द्या, 15 असू द्या, कारण आपलं हे कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. कारण जे भाग्य आहे, कारण हे जे घडतंय हो सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. तुमचं आमचं सुकृत आहात, त्यामुळे आपण या ठिकाणी बसतो. बाकी किती वेळ करा काही फायदा नाही. हा जर काल सांगितलं बोलता बोलता, चिंतन करता करता जर आपला ध्येय गेला तरी देखील तो भगवंताच्या सार्थिक लागतो. मला लक्षात घ्या. ऐकता ऐकता जर आपल्याला श्वास गेला तरी देखील तो भगवंताच्या चिंतनात श्वास जातो. अजून एवढ्याच पाहिजे आपल्याला, काय पाहिजे? म्हणून तुकोबाराय सांगतात, कारण जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तुम्ही करत नाही महाराज, परंतु रात्रंदिवस तो तुमची चिंता वाचतोय. आपण म्हणतो मी करतोय, आपण काही करत नाही. आपण फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया गेला. आपण फक्त निमित्ताचं धनी आहे. कारण काय, साळुंकी मंजुळ गात असे, बोलिवणारा धनी वेगळाची असे. त्या ठिकाणी बसून मी प्रवचन देत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण आतून बोलवणारा धनी वेगळाची आहे. कारण तो भगवंत आहे. भगवंत हा आतून रसद पुरवतोय महाराज, आपण बोलणार कोणी नाहीये. कारण ही वाचा त्या माझ्या भगवंताची आहे, ही वाणी त्याची आहे. आपलं काही नाहीये. आपण फक्त या ठिकाणी आलो आपला उद्धार करून घेण्यासाठी. आपला पृथ्वी तलावर जन्म आहे महाराज, लक्षात घ्या. कारण भगवंताचं आपण नाव घेतो म्हणून आपण त्या भगवंतावरती आपण काय करतोय? उपकार करत नाही. कारण आईच्या उदरामध्ये असताना आपण भगवंताला सांगितलं होतं, भगवंता आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आईच्या उदरात आल्यानंतर मी काय करीन? त्या मृत्यू लोकात आल्यानंतर मी रात्रंदिवस काय करीन? तुझं चिंतन करीन. पण हा जीव इतका विचित्र आहे महाराज, बाहेर आले की लगेच हवा लागली मायेचा वारा, म्हणला कोहम कोहम, तो शब्द विसरला आणि मी कधी म्हणलो. म्हणून त्या ज्या टायमाला आपण सद्गुरूंना शरण जातो ना महाराज, त्या आईच्या उदरात असताना आपण जो शब्द विसरला होता, त्या विसरलेल्या शब्दाची सद्गुरू तुम्हा आम्हाला ओळख करून देतात. म्हणून माणसाचा जन्म हा 2 वेळेला आहे. एक होतो आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म होतो सद्गुरूच्या कृपा आशीर्वादातून. म्हणून ज्या वेळेला सद्गुरूचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर पडला, बस तुमच्या आयुष्याचं सोनं झालं महाराज, लक्षात घ्या. कारण या जगामध्ये सांगणारे फक्त आपणाला चांगल्या हिताचं सांगणारे फक्त 2च माणसं आहेत. एक हे आई आहे आणि दुसरे हे सद्गुरू आहे. म्हणून आईला वाटत नाही माझ्या मुलाचं वाईट व्हावं, कुठल्याही आईला वाटत नाही माझ्या मुलाचं वाईट व्हावं, संतांना देखील वाटत नाही. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी. संत हे तुम्हा आम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी येत असतात. पण आपण काय करतो? रस्ता चुकतो महाराज, लक्षात घ्या. कारण जन्माला आल्यानंतर आपण फक्त एकच कार्य करायचं आहे, माझा जन्म कशासाठी आहे? कारण देवे दिला देह भजना गोमटा, हा तुम्हा आम्हाला देह भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्हाला त्या तरुण जायचं असेल, आरंभापासून शेवटपर्यंत, तर काय केलं पाहिजे? आपल्या हरीला चित्ता ठेवलं पाहिजे. साठेविला हरी जी हृदयी मंजिरी, त्याची सरली येर झाला सुफळ व्यापार. फक्त त्या चिंतनात चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, ती चालणारी सत्ता कुठले? त्या फक्त सत्तेला ओळखण्यासाठी मनुष्य जन्म आहे, मला लक्षात घ्या. कारण आता जर आपण इथं बसतो तर हवा पुरवणारा तो भगवंत आहे, सगळं त्याच आहे. आपण काहीच आपलं काही नाही. आपण फक्त ह्या पृथ्वी तलावरचे
4 दिवसाचे आपण पाहुणे आहोत. फक्त या जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन त्या देहाकडून कसं घडेल एवढीच फक्त आपण अपेक्षा करायची आणि आलेला देहाचा उद्धार कसा करायचा हे संतांनी तुम्हाला दाखवलेलं आहे. थोडे ज्ञानेश्वरीकडे चिंतन करा, थोडं गाथ्याचं चिंतन करा, थोडं हरिपाठाचं चिंतन करा, जे जे संत वाङ्मय आहेत थोडं आपलं दासबोधाचं चिंतन करा. ज्यांना हा जो उद्धार व्हायचा असेल फक्त संत वाङ्मय, बाकी तुम्हाला ग्रंथाशिवाय तीर्थक्षेत्राशिवाय बाकी तुमचा उद्धार होणे कठीण आहे. म्हणून नको त्या बाजारात फिरण्यापेक्षा हा जो बाजार मांडलेला आमच्या ताईने जो बाजार दाखवला तुम्हा आम्हाला संतांचा, जो हा रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल तर्फे जो आपला बाजार चाललेला आहे त्या बाजारात यायला शिका. बाकीच्या भरत्या बाजारात जाऊ नका आणि त्याचं काय तुम्ही ऐकू नका. जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल काय भगवंताचं नाम चिंतन आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात एखाद्या विषयाच्या बुद्धीने अति आग्रह धरणे वाईट आहे. कारण बुद्धी तर्क करीत राहिली तर त्या योगाने एक निश्चयने होतो आणि अनेक मार्गाकडे तिची धाव होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरिविषयी एकनिष्ठ भाव ठेवल्याने तो कृपा करतो. बाकी बघा संसार आतापर्यंत कोणाचा झाला नाही आणि इथून पुढे होणारही नाही. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नाचो पण तोही तैसा झाला. आतापर्यंत सांगा मला इतकं तुम्ही कार्यक्रमात ग्रुपवर आहेत आतापर्यंत आपण जन्मल्यापासून आतापर्यंत किती आपण सुखी आहोत महाराज? सुखी आहे. सुखरूप आयुष्यात तुझा कोण सांगा? फक्त एका भगवंताशिवाय कोण सुखी नाही. मग आपल्या वाड्याला दुःख काय येतं ह्याच्या पाठीमागचं कारण आहे प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. तुमचा अंश माझा अंश भगवंताचा अंश आहे. पण तो भगवंताचा जीव जो आहे कारण आपण दुःखी म्हणायला हरकत नाही, आपण सुखीच आहोत. फक्त काय झालेलं आहे आपली जी दृष्टी भगवंताकडे न जाता आपली ही दृष्टी वाकडी मागच्या आपण पाठीमागं बघतोय, आपण पुढं बघत नाही संसारामध्ये गुंतल्यामुळं. त्यामुळं आपल्या वाट्याला दुःख आहे. संसार दुःखमुळं मनाला सांगते चोहीकडे इंगळ रात्रंदिवस तळमळ विश्रांती कोठे नाही. म्हणजे विश्रांती कोठेच नाही महाराज. माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पैशाच्या पाठीमाग आहे. बघा प्रत्येकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैशाच्या पाठीमाग आहे. पैसा तुम्हाला सुख देतो का? आपणाला गरज कितीची आहे? आपणाला फक्त अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत. झोपायला एक आपणाला फाटकी काय असेल चादर असेल पांघरायला आणि झोपायला एखादी आपली सतरंजी असेल, जेवायला एक जर्मलचं ताट असेल, एक तांबे असेल पाणी प्यायला तरी देखील आपण खाऊन पिऊन झोपू शकतो महाराज. पण आपण नको ते ह्या भौतिक साधन आहेत त्याची अपेक्षा करतो. घोडा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगल्या सुना पाहिजे, नोकर पाहिजे, चाकर पाहिजे, सोनं पाहिजे, नाणं पाहिजे. महाराज काय आपल्या बरोबर येणार आहे मला सांगा ना? रावणाची लंका सोन्याची होती, तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा एखादी कवडी गेली का महाराज? म्हणून काय झालंय परमार्थ क्षेत्रात आल्यामुळं माणसाला थोडं ज्ञान आलं का नाही महाराज? माणसाला वाटतंय तो हवेत चालतो, हवेत, त्याला पायी चालत नाही. लोक म्हणे महाराज रामकृष्ण हरी जय हरी हरिभक्त परायण, लोक मध्ये रामायणाचे अरे भागवताचे अरे अरे उपाधी आहेत आपल्या. ह्या उपाधीमुळे आपलं वाटोळ झालं लक्षात घ्या. उपाधी कधी लावून घेऊन माणसानं उपाधी ज्याला त्याला पदवी ज्याला त्याला शोभते महाराज. आपल्याला थोडं रामायण झालं काय झालंय परमार्था म्हणजे लोकांनी बाजार मांडलेला आहे त्यामुळे आपलं सत्यानाश चाललं. लक्षात ऐकायचं कोणाच हे आपल्याला नक्की कळना. नक्की सांगणारे संत काय सांगतात तिथं बसून मी गाथा सांगायची. आज जर कंबर बांधून कीर्तन सांगायला गेला महाराज तो काय सांगतोय आपलं घरचं कीर्तन सांगतोय. सासूचं ऐकना सुन हेच आहे. सासू ऐकना सासरा ऐकना पोरं ऐकना. अरे तुझ्या घरात ते आमच्याच घरात आहे ते सांगणार काय? दुःखी माणसाला सांगण्यावर त्यातून काय निष्पन्न होणार आहे? म्हणून आपला जो बाजार जगापुढे मारू नका. सांगायचं असेल माझ्या तुकोबारायचे चरित्र सांगा, ज्ञानोबारायचे चरित्र सांगा, नाथ महाराजाचे चरित्र सांगा, संतांचं वाङ्मय सांगा. आजकाल जर आपण पाहायला गेलो ना ह्याच्यामध्ये सप्ते चाललेत महाराज. ज्ञानेश्वरी फक्त पारायणापुरती आहे, ती बी लोक बसत नाहीत. काय सांगायचं इतकी अधोगती आपल्या परमार्थाची. म्हणून एक आहे बघा हा काय संतांचं प्रमाण आहे, ह्यात आपला काय दोष नाही. जसं ज्या मार्गावर संत गेले त्या मार्गावर तुम्ही चालू गेला तर तुमचा उद्धार आहे. जर तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा जर उपयोग करायला लागला तर तुमचं कधी चीज होणार नाही. आजकाल काय झालंय कीर्तन सांगणारे आज 48,000 महाराज आपल्या महाराष्ट्रात आहेत. 48,000 बघा. कीर्तन काय तुमचं थोडं आपण घ्यायचं मी सांग कीर्तन सांगणं सोपं आहे पण आचरण अवघड आहे महाराज.
कारण अगोदर काय कसं आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून हा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ म्हणजे 16 वर्षी पोळे माऊली, लक्षात घ्या. म्हणून जेवढं तुम्ही नम्र झाला बोता तेने कोंडिले आनंद. फक्त नम्र व्हा, हे माझं काही नाही, त्यातलं मला काही कळत नाही, करता करविता पांडुरंग आहे, बस तुम्ही फक्त काय कर्म तेरा अच्छी आहे तो किस्मत तेरी दाशी आहे, नियत तेरी अच्छी आहे तो घर में मतोरा काशी आहे, लक्षात घ्या. आपली नियत चांगली ठेवा, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. येईल त्याला रामकृष्ण हरी म्हणा, चांगली वाचा दिल्या, चांगलं बोला, चांगलं दिले, चांगलं ऐका, हाच परमार्थ आहे महाराज, बाकी काही नाही. वारकरी संप्रदाय तुम्हाला हा शिकवतो, माणसानी माणसाची माणसासारखं कसं वागावं ही तुम्हाला गाथा शिकवते महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, हरीविषयी एकनिष्ठ भाव ठेवल्याने तो कृपा करतो, फक्त आपुला आता देव एक करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. फक्त आई सांगते ना, हा तुझा बाप आहे, बस आईलाच माहिती असतं बाप कोण आहे. तसं भगवंताने सांगितले आपणाला, पांडुरंग हाच तुमचा बाप आहे, ज्ञानेश्वरी ही तुमची आई आहे, हे जे सांगितले त्याच्यावर फक्त आपला विश्वास पाहिजे. मगाच बनवलो, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी महाराज. कारण संतांचं तुम्ही ऐका, संत हे तुम्हाला कधी फसवणार नाही. कारण संत हे येत असतात, तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि भगवंताला आणावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, फक्त एकनिष्ठ भाव भगवंताच्या नामावरती धरा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचा बघा सांगतात, येतेची या अलंकारे काय खरे पूजन, वैकुंठीच्या आला ओ वाटा सर्व साठा तेटाही, येतेची या नाशवंते काय रीते चाळवो, तुका म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय. त्या ठिकाणी सांगतात तुकोबाराय, येथील नाशिवंत अलंकाराने केलेले पूजन खरे नाही, जास्त वैकुंठाच्या मार्गाकडे लोकांना लावू, कारण सर्व संग्रह त्या ठिकाणी आहे, येथील सर्व प्रकार नाशिवंत आहेत, म्हणून लोभाने लोकांना व्यर्थ कशाला फसवू. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव जनाचं महा माझा प्रिय. त्या ठिकाणी सांगताना सांगितले तुकोबाराय म्हणतात, हे जे आपले वैष्णव आहेत, त्या वैष्णवाने काय केलेलं आहे, नाशिवंत अलंकाराने केलेले पूजन खरे नाही. आता हे नाश पावणार आहे. जर आपला खला अलंकार काय असेल तर आपली तुळशी माळा आपला अलंकार आहे, मला लक्षात घ्या. सोनं नाणं हे फक्त नाशिवंत आहे, फक्त दाखवायसाठी आहे. जर एखाद्या गळ्यात तुळशीची माळ गाठली, सोन्याची माळ गाठली तर चोराची नजर त्याच्यावर पडते, आणि ज्यानं तुळशीची माळ गाठली तर त्याच्यावर भगवंताची नजर पडते, मला लक्षात घ्या. कारण त्या ठिकाणी सांगतात, हा जो नाशिवंताने केलेलं पूजन आहे हे सगळं खोटं आहे, महाराज लक्षात घ्या. हे सगळं नाश पावणार आहे. कसं काय, जे जे दिसतंय आपणाला हे काळाचे ओघात हे मृत्यू लोक आहे, त्या मृत्यू लोकांमध्ये कोणीही राहणार नाही. जे आज दिसतंय ते उद्या नष्ट पावणार आहे. कारण काय, पुनरुपी जनरम पुनरुपी मरण पुनरुपी जनरे पुनरुपी शेनमासा असं म्हणतात ना, त्याप्रमाणे. म्हणून हे नाशिवंतावर तुम्ही विश्वास ठेवू नका. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हा ध्येय देखील नाशिवंत आहे, लक्षात घ्या. हा जो परमार्थ आहे हा परमार्थ आपल्या मनासाठी आहे महाराज. कारण आत्मा हा अविनाशी आहे आणि हे देह जाणार आहे एक नाही दिवस. जे तत्व आहे आपलं मन, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुम्हाला परमार्थापर्यंत पोहोचायचं असेल, फक्त मन एकाग्र करा, बस, बाकी काही करायचं नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी करा सावया. कारण भगवंताजवळ जायचं असेल हे मन कारणीभूत आहे. कशी असते बघा, माशी दिवसभर सगळीकडे फिरते स्वयंपाक घरामध्ये, फक्त एका ठिकाणी माशी बसत नाही महाराज. कशावर बसत नाही, विस्तवावर बसत नाही. तिला माहिती आहे विस्तवावर बसलं की आपण मरण आहे, आपण त्यातनं उठू शकत नाही. तसं मन जे आहे ते भगवंतापर्यंत लागायसाठी फार सायास करावं लागतात, मला लक्षात घ्या. मन संभाळ असं योग्याला देखील आकळा जमलं नाही. मन ऐसा आकळा योगी आहे, कोण आहे सांगितले, योग्याला देखील मन आकळता येत नाही, तर तुम्हा आम्हाला काय आकळता येणार आहे, मला लक्षात घ्या. पण एकदा जर मन या भगवंताकडे लागलं नाही महाराज, एकदा जर कळलं पाहिजे, ताईने लिंक टाकल्या 9 ते 10, चला ह्या मनाला आपण त्या लिंक कडे लावूया. 1 तास जर आपण मग तिथं लावलं तर आपल्या देहाचा उद्धार आहे, लक्षात घ्या. आणि सर्व गोष्टीला हे मन कारणीभूत आहे. एकदा जर मन आपण भगवंताकडे लावलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे नाशिवंत आहे
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्या नाशिवंत देहाच्या पाठीमागे तुम्ही लागू नका, कारण जे आहे दिल्या घेतल्या ते आणि ते काळाचे कोणी नाही. संपूर्ण टेकतात वैकुंठाकडे वैकुंठाच्या मार्गाकडे लोकांना लावू, कारण त्या संग्रही त्या ठिकाणी आहे. म्हणजे संतांचा मार्ग आहे, त्यांना चांगल्या मार्गावर आणून त्याला भगवंताची प्राप्ती करून त्याला वैकुंठ मार्गाकडे घेऊन जाऊ, असं तुकोबार सांगितलं. वैकुंठ तुकाराम महाराज वैकुंठाला सदैव गेले महाराज म्हणतात. तुकोबा महाराज वैकुंठाला सदैव वैकुंठाला गेले. परत ते 3 वेळा खाली आले. एकदा आले आपल्या मुलीसाठी आले, एकदा निळोबारासाठी, एकदा जगण्यासाठी आले वैकुंठावरून. मग तुम्हा आम्हाला जर वैकुंठाची प्राप्ती पाहिजे असेल, कारण आपण काही गेलो नाही, जे काही गेले ते माघारी आले नाही, आपण तर काय सांगणार वैकुंठ काय स्वर्ग काय? फक्त त्या नुसता ऐकायच्या गोष्टी आहेत महाराज. कारण परमार्थ हा अनुभवायचा आहे, हा परमार्थ लोकांना सांगायचा परमार्थ नाहीये. हा आपणची आपण करा सोडवणं, आपली सोडवण आपणच करायची आहे. आणि ही भगवंताचा मार्ग फक्त संत आपल्याला त्या रस्त्यावर दाखवतात. आई लहानाचं मोठी करते, एकदा वय आले की सोडू दे, सांगते बाबा आता आमचं कर्तव्य संपलं, आता तुमचं तुम्ही बघा. कारण तसं संत येतात, तुम्हा आम्हाला अनुग्रह देतात आणि सांगतात बाबा हा जो मार्ग आहे त्या मार्गावरून तू चालत जा, हा राजमार्ग आहे, तिथे गेला की तू बरोबर मोक्षाला प्राप्त होशील. फक्त तेवढा आपला विश्वास पाहिजे महाराज, बस. म्हणून सर्व प्रकार नाशिवंत आहेत, म्हणून त्याच्या लोभाने लोकांना व्यर्थ कशाला फसवू. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव जनासम हा माझा प्रिय समुदाय. जे खरे वैष्णव आहेत तेच खरे माझे फक्त प्रिय आहेत, बाकी कोण नाही. ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. जे जे पंढरपूरचे वारकरी आहेत महाराज तेच वैष्णव आहेत, तेच माझे खरे सज्जन सोयरे आहेत, म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढचा अभंग आहे उजळा या आलो वाटा खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल धने विठ्ठल सानिध्य. तरी म्हणे नाही शंका बळ एका स्वामीच्या. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ. आता कसं आहे अभंग आहे तुकोबारायचे महाराज, कारण आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. कारण तुका म्हणे असावे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, लक्षात घ्या. कारण ते सांगायला देखील अधिकारी असावा लागतो. पण ताई म्हणतात घोंगडे महाराज कसं का असं ना, तुम्ही चालले ना आपली गाथा भगवंताची, त्याच्यावर तुम्ही येडं वाकड काय बोलायचा प्रयत्न करताय करा. तुकाराम महाराज तुम्हाला कसंही बोलवतील तसं तुम्ही बोलत राहा. ताईला मी म्हणलं ताई माझी योग्यता नाही, तरी पण आता शेवटी काय जे काम सांगितले ते आपण केलं पाहिजे महाराज. कारण काय बोलविणारा धनी वेगळा मगच बोलतो, आपण बोलणारे कोणी नाही. तुकोबार आहे आपल्या मुखातून. कारण मी कधी गाताही पाहिली नाही, ताई सांगितल्यामुळे मला गाता बघायला मिळाली. गाता काय ताईचं एवढं माझ्यावर उपकार आहेत, नाहीतर माझ्या डोळ्याचे 5 ऑपरेशन असल्यामुळे मी जास्त वाचन करत नाही. मी ऐकतो, श्रवण बघते आपली, जास्त आपल्याला वाचनात जमत नाही. तरी देखील ताई म्हणजे कसं काशी ना तुम्ही चिंतन करा, म्हणून आपण फक्त करतोय. ताईचं फक्त आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे म्हणून आपण करतोय महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात मी खऱ्या वाटा आणि खोट्या वाटा याची निवडणूक करण्याकरता येथे आलोय. कारण तुकोबाराय म्हणतात उजळावाय आलो वाटा खरा खोटा निवाडा. जर खरं काय आणि खोटं काय हे माणसाला कळलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. कारण ही खरं आणि खोटं काय फक्त बुद्धी तुम्हा आम्हाला आपल्या भगवंताने दिलेली आहे. जर हे भगवंताने जर तुम्हा आम्हाला बुद्धी दिली नसती तर आपण ह्या ठिकाणी बसलो नसतो. खरं काय आहे? खरं हे भगवंताचं नाम आहे. खरं काय आपलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. फक्त सत्य विठ्ठल आहे, भगवंताचं नाम आहे. बाकी सत्य या जगामध्ये काही नाही. कारण ब्रह्म सत्य आणि जगम मिथ्य आहे. जे ब्रह्म आहे तेच फक्त सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. म्हणून सांगतात मी खऱ्या वाटा आणि खोट्या वाटा याची निवडणूक करण्याकरता आलो आहे. विठ्ठल धनी जसे माझ्याकडून बोलवित आहेत त्याप्रमाणे त्याचे सानिध्यात मी बोलतो आहे. आता बघा, फक्त देवावरती विश्वास पाहिजे. देवाचा विश्वास, त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना महाराज, आपण फक्त भगवंताचं होऊन जातो. फक्त विश्वास पाहिजे. आपला विश्वास कोणावर आहे? आपल्या बायकोवर आहे. आपला विश्वास आपल्या साडूवर आहे. आपला विश्वास आपल्या मेहुणीवर आहे. आई वडिलांवर विश्वास नाही एवढा, पण नातेवाईकावर आपला विश्वास आहे. जे तुमची वाट लावणारे आहेत, वाट दाखवणारे संत आहेत आणि वाट लावणारे हे आपली नाते आहेत, लक्षात घ्या. सगळे सोयरे आहेत.
म्हणून वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण, हा खरा खोटा निवाडा करण्याकरता तुकोबाराय म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो. म्हणून संतांनी जे तुम्हाला वाट दाखवल्या त्या वाटेवरच चाला. बाकीचे सगळे हे आडमार्ग आहेत. फक्त पाऊले चालती पंढरीची वाट, फक्त पंढरीच्या वाटेवर चालत राहिला तर तुमचा उद्धार आहे, नाहीतर बाकीच्या वाटेवर चालत गेला तर तुमची अधोगती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात उजाळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, बोलविले बोल बोल धनी विठ्ठल सानिध्य. म्हणजे धनी विठ्ठल धनी जसे माझ्याकडून बोलवित आहेत त्याप्रमाणे त्याच्या सानिध्यात मी बोलतोय म्हणून सांगितलं मगा तुम्हाला. कारण बोलवणारा आपण कोणी नाही, बोलवणारा माझा भगवंत आहे. सगळी कृपा त्या पांडुरंगाची. परत बघा बोलून गेले साळुंकी मंजुळे गात असे बोलवणारा धाना वेगळायची असे. फक्त त्याच्या पाठीमागे भगवंत आहे, आपण फक्त निमित्त मात्र. म्हणून तुकोबाराय सांगतात जे हेच आहे सगळं माझ्या विठ्ठलच आहे, हे माझ्या पांडुरंगाचं आहे, हे सगळं माझ्या जगाच्या मालकाचं आहे. म्हणून तुकोबा सांगतात जसा माझा विठ्ठल धनी आपण देखील तीच आहे, काय असेल माझा पांडुरंग करून घेईल एवढं सांगायचं, बाकी काही नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. फक्त आपला विश्वास पाहिजे. लक्षात घ्या देव तुमचं चांगली करत नाही आणि तुमचं वाईटही देव करत नाही. हे आपण करतो. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आईसे मेले किती. हे आपल्या कर्म आहे. ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आहे. लक्षात घ्या 83,999 योनीमध्ये आपण जे कर्म केलं ते कर्म करून फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि आता जे आपण हे ताईच्या रघुनाथ गुरुकुल वशिष्ठ आहे हे चाललेला कार्यक्रम आहे, हे आपल्या पुढच्या जन्माची शिदोरी आहे. महाराज लक्षात घ्या ज्या टायमाला आपला शेवटचा श्वास जाईल त्या टायमाला आपण ज्या टायमाला यमाच्या दरबारात जाऊ आणि त्या ठिकाणी चित्रगुप्ताला जर सांगितलं महाराज काढा या घोंगडे महाराजचं रजिस्टर, यांनी काय काय केले आतापर्यंत शेवटच्या वेळेला, मग ते म्हणणार ताईने काहीतरी आपलं गुरुशिष्ट कुलावरती रोज 1 तासभर कार्यक्रम चालत होता, त्यात आपलं काय केलं थोडं गात्यावरती तिने काहीतरी प्रवचन केलं, काहीतरी आपलं पंढरपूरची वारी केली. म्हणजे भगवंताचं जे काय चिंतन. मग काय सांगितलं ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला अलाउड न्यायला यम नाही, ते यमाचे गिराईक नाही, हे आपलं गिरायक आपल्या विष्णुदासाचं आहे. कारण त्याला सांगताना सांगितलंय ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ त्याच्या वाटेला देखील तो जाऊ नको, प्रमाण आहे त्या ठिकाणी. म्हणून तुमचं आमचं आपलं गिरायक आहे, आपण पांडुरंगाचे गिरायक आहे. जसं इथं आपलं चाललंय गाता ऑनलाईन, तसा देखील कालांतरानं कुठेही असो चंद्र सूर्य शेवट असतो तसा वर देखील आपला कार्यक्रम चालायला असं लक्षात घ्या. कारण काळजी केलाय कृपा त्या पांडुरंगाची, आपण काही करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात जे खरं काय सार काय आसार काय ह्यासाठी तुम्हा आम्हाला भगवंतानं जन्म दिलेला आहे. म्हणून बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे ऐका केशवराजे सकळ शिती. माऊली सांगते ज्ञानेदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कोळ गोत्र वर्जिले. ते संतांनी आपल्याला हरिनामाचं शस्त्र दिले, त्या नामाच्या शस्त्रानं रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करून आपणाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून सांगतात जसा माझा विठ्ठल धनी माझ्याकडून बोलवित आहे त्याप्रमाणे मी त्याच्या सानिध्यात राहून बोलतो आहे. आमच्या स्वामीचे आम्हाला बळ असल्यामुळे आमच्यामध्ये काही एक शंका नाही. फक्त सांगितले नाही सद्गुरूनं सांगितले सद्गुरू संतांचे पाय हा माझा विश्वास. फक्त संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, आयुष्यभर तुम्हाला काही कमी पडणार नाही. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करा, संतांचं नामचिंतन करा. जे भोग आहेत ते आपल्या वाटेला आलेत ते आनंदाने स्वीकारा महाराज. कारण 5 पांडवाबरोबर भगवंत होता, त्यांना देखील 14 वर्ष अज्ञातवास होता महाराज लक्षात घ्या. त्यात देखील त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं. दुःखात भगवंताचं आठवणं त्याला भाग्य असावं लागतं. सुखात भगवंत कोणाला आठवत नाही महाराज. सुखात फक्त माणसाला काय वाटतंय पैसा अडका सगळं दिसतोय, पैशाच्या राशीत लोळतोय, त्या टायमाला भगवंत माणसाचं कळत नाही. ज्या वेळेला एखादा असा जे रोग होऊ द्या माणसाला शेवटच्या वेळेला कोण आपल्या जवळ येत नाही. ज्याला तुम्ही म्हणता ना माझी बायको आहे माझी मुलं आहेत, कोण कोणाचं नाही माझ्या नाही कोणाचे कोणी तुझे नव्हते रे कोणी अंतिकाली एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. आपलं कोणी नाही फक्त आपला तो तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. कारण कसं आहे आपण जो आहे काळाच्या अधीन आहे लक्षात घ्या. आणि भगवंत काळाच्या अधीन आहे. आपण सगळं काळाच्या अधीन आहोत आणि भगवंत काळाच्या पलीकडे, काळ त्याच्या अधीन आहे भगवंताच्या. म्हणून
तुकाराम सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. कारण भगवंताशिवाय तुम्हाला सोडवणारा कोणी नाही. हे बाकी कोण नाही, आई नाही, बंधू नाही, कुणी नाही. हे फक्त आपले काय आहे, त्यांचं कर्तव्य आहे. त्यांना फक्त सांभाळायचं, त्यांच्यातनं आपण त्यांच्या कर्जातून मुक्त व्हायचं. लक्षात ठेवायचं, हे आपले कोणी नाही, हे सगळे चोर आहेत. जरा वाणी थोडी असते. कारण काय माहितीये का, जे ग आहे दिल्या घेतल्याचे आणि ते काळाचे कोणी नाही. आपण दिलं घेतलं तर तुम्हा आम्हाला चांगलं म्हणतात महाराज, नाहीतर काही नाही. ज्या मुलासाठी आपण सगळं करतो, म्हणतो माझा मुलगा, माझी बायको आहे, कोण नाही. ज्या टायमाला एवढा मोठा बंगला बांधतात, त्या बंगल्या देखील तुम्हाला घेत नाहीत. खालच्या खाली नेऊन उचला म्हणतात लवकर. जोपर्यंत तुमच्यात माझ्या पांडुरंग आहे ना, तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. एकदा जर माझ्या पांडुरंगावरून येत विटेवर उडी मारली, आपला कार्यक्रम खलास आहे म्हणून लक्षात घ्या. मग त्या टायमाला तुम्हाला वाचवणारा कोणी येणार नाही. आपण म्हणतो मुलगा माझा आहे, एखादा आपला रोग होऊ द्या. मुलगा जर म्हणतो जर आपल्या नाकाला शिमुड असेल तर रुमाल देखील मुलगा आपल्या टाकाला लावत नाही महाराज. कोणासाठी करणार तुम्ही एवढं? आणि शेवटी तुम्ही ज्याच्यासाठी करता तोच मुलगा तुम्हाला सरणामध्ये घालून तोच शेवटी तुम्हाला आग लावतोय आणि शेवटी बोंब मारतोय. शोकांती काय, चालायचंय, काळानुसार चाललेलं आहे, ते करत आलं पाहिजे. त्यात आपला दोष नाही. तरी देखील फक्त एक आहे, तुम्हाला जर सावध, तुकोबाराय सांगता सावध व्हायचं असेल तर ह्यांच्यापासून सावध व्हा. बाकी कोण नाही. फक्त तुमचा सोयरा सज्जन फक्त भगवंत आहे आणि सद्गुरू आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, येथून जर पुढे जर काही काळ खोटी नाटी साधने आहेत ते आम्हाला खपणार नाहीत. म्हणजे फक्त भगवंताच्या नावाशिवाय आम्ही बाकी काही करणार नाही म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढचा अभंग आहे, बोलावे ते धर्मा मिळे वरी डोळे उघडूनी, कशासाठी खावे शेण जेणे जन थुंकते, दुजे आईशी कोण बळी जे या जाळी अग्निशी, तुका म्हणे शूररणी गाडी म्हणे बरोबरी. जे आपल्याला बोलायचे आहे ते धर्मानुकूल आहे अशी चांगली ज्ञानदृष्टी उघडून बघावे व तसे असल्यास त्याचे प्रतिपादन करावे. आता बघा, भगवंतानं बुद्धी तुम्हा आपल्याला का दिली? सारासार विचार करा हरिपण. सारासार विचार करण्याकरता तुम्हा आम्हाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. म्हणजे खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, हे बघण्यासाठी आपल्याला तुकोबाराय आपल्याला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचा वापर आपण त्यासाठी करायचा आहे. कारण आपला जो वेळ आहे महाराज, कुठल्या कारणासाठी घालवू नका, कोणाला देऊ नका. मूर्खाला तर वेळ बिलकुल देऊ नका. कारण हे मूर्ख लोक अशी परिस्थिती, स्वतः मूर्ख आहे, दुसऱ्यालाही मूर्ख करून ते वेड्यात काढतात. म्हणून ज्या ठिकाणी बसायचं असेल त्या ठिकाणी बसा, ज्या ठिकाणी बोलायचं असेल त्या ठिकाणीच बोला. बाकी काय आहे, परमार्थ कोणाला सांगायची गरज नाही मला लक्षात घ्या. कारण तुका म्हणे मद भेटो जातीचे, जर वारकरी पैसे घेशील तर फक्त परमार्थ बोलणार, बाकी काय बोलणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, बोलावे ते धर्मा मिळे बरी डोळे उघडून. तुम्हा आम्हाला डोळे दिलेत भगवंताने, ते नीट डोळे उघडून तुम्ही बघा नक्की काय चाललंय. तुका म्हणे कैसे आंधळ हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकोबाराय म्हणतात, हे जन आहे कैसे आंधळे, खऱ्या देवाला विसरून गेलेले हे लोक. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे आपल्यास बोलावायचे आहे ते धर्मानुकाल आहे अशी चांगली ज्ञानदृष्टी उघडून पाहावी व तसे असल्यास त्याचे प्रतिपादन करावे. तसे न करता जे बोलणे व वागणे हे शेण खाल्ल्याप्रमाणे आहे. म्हणून त्या योगाने जन थुंकतात, असे शेण कशा करता खावे. बघा, एकदम तुकोबाराय सांगतात, बोलायचं असेल तेच बोला, ऐकायचं असेल तेच ऐका. जर बोललं केलं काय केलं तर काय होईल, ते तोंडात शेण खाऊन थुकल्यासारखं आहे. इतकं खालच्या पट्टी जाऊन संत बोलतात मला लक्षात घ्या. तरी देखील लोक सुधारत नाही ते अजून. कारण आपण जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपण फक्त सुधारलो आपल्यासाठी. परमार्थ आपल्यासाठी आहे, परमार्थ जगासाठी नाही. फक्त आपला आनंद आहे, आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. फक्त एक सेवा म्हणून करायची आहे मला लक्षात घ्या. कारण आतापर्यंत एवढं सांगून गेले, कोण सुधारणार नाही. आता आपण काय सुधारणार आहे? कारण सध्या कलियुगात कुणाला काही सांगू नका, तू असं कर, तू तसं कर, पंढरपुरात घाल, तुळशीची माळ घाल, काय ज्ञान द्यायच्या गप्पा नाहीत. लोक म्हणते काय तुम्ही काय सुधारा, पहिला आपल्यावरती प्रहार करतात समाज. म्हणून इतरांना काही सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त जो आनंद आहे, जो वारकरी आहे, आता आपल्या गुरुपवरती सगळे आपण गुरु मंडळी आहेत लक्षात घ्या, सगळे परमार्थिक मंडळी आहेत. असे काही एक दोन असतील, कोणाला जे आवड नसेल तो जॉईन होत नाही. त्याला खरीच आवड आहे तो आपला जॉईन होतो. त्या ठिकाणी चाललेलं जे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, पारायण आहे,
परत भगवद्गीता आहे, हरिपाठ आहे, हे जे चाललंय त्याला ऐकायचा, तो ऐकतो महाराज. कारण त्याच्या भाग्यात आहे असं तो ऐकतो. कारण तुका बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, हे देखील आपल्याला 9 वाजल्यानंतर क्लिक करून आपल्याला बघायची आवड, ह्यासाठी देखील पुण्य असावं लागतं आपल्या पाठी. म्हणून तुकोबारे सांगतात, जे काय खरं आहे ते तुम्हा मला डोळे दिले ते उघडून बघा नक्की काय आहे. दुसरा असा बलाढ्य कोण आहे की जो सर्वांना जाळणारा, तो अग्नी याच जाळील. तुकाराम महाराज म्हणतात, खरा शूर आपली आयुधे घेऊन रणांगणात शत्रूची छातीवर उभा राहतो, मित्रा घरी बसून आपल्या मनातच पुटपुट करत जातो. तसं आहे, जे परमार्थाविषयी बोलणारी लोक आहेत ना महाराज, अशी काय जे छाती ठोक बोलणारे आणि काय काय जे आहेत ना पळकुटे अशी बी आहेत. कारण ज्या टायमाला एखादा वीर रणांगणामध्ये रडतो, संपूर्ण आपला जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रणांगणामध्ये रडतो, तसा परमार्थ देखील जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत करत राहा. काही लोकांनी काय केलं, मध्यंतरी कोरोना आला म्हणून डॉक्टरनं सांगितलं माळा काढा, दिले लोकांनी माळा टाकल्या काढून. मला सांगा, संतांनी तुम्हाला सांगितलं आज पण मरायचंय, उद्या पण मरायचंय. लोक सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे खावा, ते खावा, सध्या परिस्थिती आहे. अरे किती जर खाल्ला, काय जर खाल्ला, ज्या दिवशी तुमचा श्वास जाणार आहे त्या दिवशी तुम्ही जाणार आहात. त्यासाठी तुम्हाला काय थांबायची देखील गरज नाही. निघा म्हणलं पांडुरंग, त्या दिवशी आपला गबाळा बांधायचा आहे. आपला मुक्काम कुठं आहे? आपल्या घरात नाही, गावाच्या बाहेर जे पत्रा मारलाय ना शेड, त्या शेड मध्ये आपला शेवटचा मुक्काम, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. पण ते आज असो, उद्या असो, काय असो, जे पण माझ्या भगवंताने दिले शेवटपर्यंत भगवंताचाच होऊन राहा, बाकी कुणाचा होऊन राहायचं नाही. म्हणून तुम्हा आम्हाला हा जो मार्ग दाखवून दिला संतांनी, त्या मार्गावर चालत राहा. जे योग्य काय अयोग्य काय आहे तुम्हाला बुद्धी दिल्या, योग्य असेल तर आपण घ्यायचंय, नको असेल तर टाकायचंय. सूप कसं असतं, आपण पाखरतो, जे चांगलं आहे ते पाठीमागं राहतं, नको आहे ते पलपट निघून जातं. तसं भगवंताचं नाम आहे. कारण भगवंताचं नाम हे शेवटपर्यंत ह्या कलियुगामध्ये भगवंताचंच नाम आहे. बाकी भगवंताच्या नामाशिवाय तुम्ही करू शकणार नाही. कितीही माणसाच्या जीवनामध्ये हे दुःख येतच राहणार आहे. दुःख कुणाला नाही. प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास भोगावा सोसावा लागला. जो भगवंताचा बाप दशरथ राजा इंद्राबरोबर जायचा, त्या ठिकाणी स्वर्गात गेला की इंद्र काय करायचा, त्याला उठून त्याला जागा द्यायचा. लक्षात घ्या, जी जगन्माता सीता होती तिला देखील वनवास भोगावा लागला. शेवटचे 4 पुत्र असून देखील एकही शेवटच्या अंतकाळी कोण नव्हता महाराज. दशरथ राजाची कथा आहे. अहंकार तर मनात कधी ठेवू नका. कारण एका ठिकाणी सांगितलं जातं, नको धरू अभिमान, सोड अवगुण, मरशील तेव्हा तुला उचलील कोण, वाचविल कोण. जसा काही पंडित दिसतो जगाला, अकलेचा पत्ता नाही, भ्याड कसा बनला. भ्याड बुद्धी ठेवू नको, पाही भगवान, मरशील तेव्हा तुला उचलील कोण, वाचविल कोण. कशासाठी दुश्मनी करतो जगात, खुलासा सांगना 4 चौघात. मन क्षीरसागर चुकना मरण, मरशील तेव्हा तुला उचलील कोण, वाचविल कोण. 10 वाजलेले आहेत महाराज. कारण वेळ कसा निघून जातो कळत नाही. भगवंताच्या चिंतनात मला लक्षात घ्या. कारण तुम्हाला फक्त हात जोडून सांगतो, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी कोण गाता सांगणारा नाही, मला यातलं काही येत नाही. फक्त एक आहे, सेवा करायची. फक्त जसं भगवंत आपल्या बुद्धी देईल तसं आपण बोलत राहायचंय महाराज. आपल्याजवळ काही ज्ञान नाही, काही नाही. फक्त एक पांडुरंगाचा वारकरी, महिन्यात पंढरपूरला जाणे, पांडुरंगाला नतमस्तक होणे, आळंदीला जाणे, फक्त एवढं कार्य करत राहायचं, बाकी काही करायचं नाही. भगवंत तुम्हाला कमी पडू देत नाही महाराज, लक्षात घ्या. फक्त तीर्थयात्रा करा, जोपर्यंत हातपाय ठीक आहे तोपर्यंत माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करा, आळंदीला जा. बाकी कुठं आपला महाराष्ट्र सोडायची गरज नाही. कारण तुम्ही ताईने आपल्या पुण्यभूमी आहे. लक्षात घ्या, पुण्याजवळ अलंकापुरी आहे, तिथं तुकोबा आहे, जेहू आहे, बाजूला जाऊ पंढरपूर आहे. एवढं तीर्थक्षेत्र आपल्यात आहेत महाराज, लक्षात घ्या. फक्त तीर्थक्षेत्र जोपर्यंत आपलं दिली इंद्रिय हात पाय कान मुख बोलावं या वचन एवढं करा. आणि एक सांगतो, हा जोडून कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. कारण काय, माणसाला गर्व आल्यामुळं रावणाची लंका सोन्याची होती, जळाली.
आणि द्वारका सोन्याची नगरी होती, ती पण पाण्यामध्ये बुडाली. महाराज तुमचं आमचं काय आहे, फक्त एकच आहे, जेवढं होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. त्या भगवंतांना आपल्याला तोंड दिले, त्यानं फक्त चांगलं बोला, भगवंताचं गुणगान ऐका, बाकी काही नाही. घेई माझी वाची, गोड नाम विठोबाची, डोळे तुम्ही पाहरे सुख माझ्या विठोबाचे मुख. कारण तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. फक्त एक सांगतो, जेवढं तुम्ही इतर लोकांपासून अलिप्त राहाल तेवढं तुमचं हे आहे. कारण लोकांपेक्षा एकांत फार महत्वाचं आहे. लोकांतात जाऊन काय नाही, लोकांचं ऐकून ते आपलं मलिनता करून घेऊ नका. एकांतात राहा, हरिपाठ करा, नाही म्हणलं भजन करा, हे तुमचं ध्येय सार्थक लागल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा तुम्ही सर्व संत मायबापाच्या चरणी, गणरायाच्या चरणी, कारण सध्या पवित्र दिवस आहेत, प्रत्येकाच्या घरी गणपती आहे, तरी देखील लोक आपले एवढं कार्यक्रम सोडून एक तासभर या ठिकाणी जॉईन होतात. जेवढं धन्यवाद देईल तेवढे आमच्या ज्योतिताईला तेवढं कमीच आहे, लक्षात घ्या. कारण सर्व ताईचं आपलं काही नाही, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्यांनी सेवा दिली म्हणून आपण या ठिकाणी करतोय, बाकी काही नाही. सेवेचा आगी सेवक झालो बस, बाकी काय नाही. चांगलं असेल तर ते माझ्या मुखातलं सद्गुरूचं एखादा बोलता बोलता दोष गेला तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. एक तुमचं बालक, तुमचा एक भाऊ या नेताना मला परत करा. आणि झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या पांडुरंगाच्या चरणी सेवेला समर्पित, तुकोबाराच्या चरणी समर्पित पण सेवेला पूर्ण विरा पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तो शावे, तो सोनी मज द्यावे पसाय जाणे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो, मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोलते जे अर्णव. पियुष्यांचे चंद्रमेजे आलंचन, मार्तंड जे तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन, स्वहिरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजी ज्वादी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोक आहे, द्रष्टादत विजय हो हा होते. येथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णा संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतो, मा कशुभ दुःख